पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही वातावरणात कडक उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असल्यानं चंदगड तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। भात रोप लावणीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने पुन्हा दडी मारल्यानं शेतीची कामे ठप्प झाली असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत। यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी महागडे भात बियाणे खरेदी करून मोठ्या आशेने पेरणी केली होती। मात्र पेरणीनंतर तब्बल महिनाभर पाऊस न पडल्यानं उगवण आणि रोपांची वाढ प्रभावित झाली। त्यानंतर काही दिवस पाऊस झाल्याने रोपे तयार झाली, परंतु आता रोप लावणीच्या काळात पुन्हा कडक ऊन पडल्याने नवीन संकट उभं राहिलंय। भात रोपे उपटण्यासाठी, शेतात चिखल करण्यासाठी आणि रोप लावणीसाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते। सध्या मात्र शेतांमध्ये पाण्याचा पूर्णपणे तुटवडा जाणवत आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी रोप लावणीची कामे रखडली असून मजूरही निष्क्रिय बसण्याची वेळ आली आहे। चंदगड तालुक्यात दरवर्षी अतिवृष्टी आणि पुराची परिस्थिती निर्माण होत असल्यानं अनेक शेतकरी पावसाळ्यापूर्वीच आपल्या विद्युत मोटारी सुरक्षिततेसाठी काढून ठेवतात। यंदा मात्र पाऊसच न पडल्यानं ना पावसाचं पाणी उपलब्ध आहे, ना मोटारीद्वारे सिंचन करता येतंय। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे। सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शेतीचं नियोजन पूर्णपणे विस्कळीत झालं असून उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होते। वेळेत पाऊस न झाल्यास रोपे वाया जाण्याचा धोका असून पुन्हा पेरणी करण्याची वेळ आल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट अधिक गडद होणार आहे। जनप्रवास लाईव्हसाठी चंदगडहून विजय कुमार कांबळे।